स्वामी समर्थ. तर हो, नमस्कार मंडळीनो, कसे काय तुम्ही? बरे आहे ना? तुमची तब्येत व्यवस्थितच असेल, चांगली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. माझी तब्येत खूप छान आहे. तर बघा, आज आहे कृष्ण जन्माष्टमी आहे, पण आज आहे का नाही आहे ते मला माहिती नाही, पण कॅलेंडरमध्ये तर आजच दाखवत आहे. पण आता कृष्णाचा जन्म आज करायचा का उद्या करायचा ते पण ना माहिती नाही. पण आता कोणी म्हणतं आज करायचं, कोणी म्हणतं उद्या करायचा, तर तेवढं तर काही माहिती नाही बघा. आणि बघा आमचा लकी कसा आला माझ्याजवळ. त्याला आहे ना म्हणजे लय पंचायत असते, कुठं काय काय नाही. चल चल त्याला ना बाहेर जायचं आता, त्याच्यामुळे तो आहे ना इतका घाई करतोय की लयच. तर मी ब्लॉग नाही बनवला आता कालच्या दिवशी, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आजच ब्लॉग बनवून टाकू. बरं विचारू बहिणींना सुद्धा आणि माझ्या गोडताईंना गोडदादांना सुद्धा विचारावा की खरंच आज आहे का उद्या आहे. तसं तर आपल्या यूट्यूब फॅमिली आहे ती मायाळू प्रेमाळ आहे ना, तर ती सगळ्या गोष्टी ना आपल्याला सगळं व्यवस्थितच सांगतात. त्यांच्यामुळे तर त्यांचे तर जेवढे मनापासून आभार आहे, कारण की त्यांच्यासारखं प्रेम जगामध्ये कुठंच नाही आहे. कारण की हो बघा, मी आपण एखाद्याला आपलं मानतो ना तर आपलंच मानायचं. तर मी कधीच नाही तुम्हालाही करणार, कारण की त्यांच्यामुळेच आपल्यावर आपण पुढे जाणार आहे. कारण की सगळ्यामध्ये देव मानले जातात ना, तर तुम्हीच मानले जातात. तुमच्यामुळेच यूट्यूबचा हा प्रवास आहे ना सक्सेस होतो. प्रत्येकांचाच यूट्यूबचा प्रवास हे आपल्या सगळ्या भावा बहिणींनी एक लाईक शेअर सबस्क्राईब केलं, त्याच्यामुळे सक्सेस माणूस पुढे त्या जाऊ शकतो. तर असंच एकट्यानं थोडी काही होतं. तर करायचं तर आहे आज कृष्ण जन्म, पण मन आज आहे का ते मला नाही माहिती. आता बघते मी, आता कोणाला तरी विचारते. पण माझ्या नंदीला फोन केला, आला होता ना त्यांचावाला, तर त्या सांगत होत्या की आज नाही म्हणे, उद्याच्या दिवशी आहे म्हणे, उद्या कर म्हणे, आज नको करू म्हणे. तर आता बघते मी, आता विचारते अजून कोणाला, आणि मग असलं तर मग आजच करते, नाही तर मग उद्या करते. कारण की ते साठं मेक आलेली ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि हो बघा, सगळ्यांना माझ्या भावा बहिणींना आहे ना, माझ्या गोडताईंना गोडदादांना 15 ऑगस्टच्या आहे ना हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या 15 ऑगस्ट आहे, त्याच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की मी ब्लॉग बनवला नव्हता ना, त्याच्यामुळे आता हा ब्लॉग तुमच्यापर्यंत आता कसा 8 वाजता म्हणजे 8 साडेआठ 9पर्यंत येऊनच जाईल. तर बघा, माझ्या ब्लॉगला पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबर करून टाकत जा. एक लाईक आणि शेअरनं सबस्क्रायबरनं काहीच नाही तुमचं होणार, पण हो करत जा तेवढं तरी. तुमच्याकडे कधी करणार आहे कृष्ण जन्माष्टमी? आणि गोपाळकाला काय माहिती आता उद्याचा आहे का परवाचा? दहीहंडी उद्या फोडतील का परवा फोडतील? तर कारण की उद्या करायचा कृष्णाचा जन्म उद्या असला तर मग परवाच्या दिवशीच दहीहंडी ते फोडतील. तर आणि आता कसं आहे ना, म्हणजे सण वगैरे पण येतात ना, तर ते कसं एखाद्या वर्षी असं हे येतात, पण एखाद्या वेळेस कसं सातव माठव हे असं भिगी येऊन गेलेली, म्हणजे एकत्रच येऊन गेलेली. आणि आमच्याकडे कसं असतं ना, बाशी थंड आहे ना, ते थंड खावं लागतं. तर आम्ही ना काय केलं होतं रात्रीच आहे ना, मी काय केलं होतं रात्रीच आहे ना, मेथीचे धपाटे बनवले होते, काही पराठे बनवले होते, थोडी बटाट्याची सुकी भाजी, टमाट्याचा ठेचा असतो तो, आणि गवाराची भाजी अशी बनवली होती रात्रीच मी. कालच्या दिवशी 11 वाजेपर्यंत स्वयंपाक बनवला होता. आणि मग गॅस वगैरे पुसून घ्यायचा आणि पूजा करायची. मग ते आज म्हणजे सातमला उपाशी खायचा अख्खा दिवस. म्हणजे आज फक्त चहाच बनवेल आपल्याकडे, बाकी दुसरं काहीच नाही बनवत, असं आमच्याकडे आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही एक दिवस बाशी खायला लागतो ना, तर म्हणून आम्ही माझी नणद म्हणत होती की आपण उद्याच्या दिवशी उद्या करणार आहे म्हणून. आता त्याच्यामुळेच प्रत्येकाचं म्हणजे कसं हे वेगवेगळं असतं ना. तर मग आज आम्ही स्वयंपाक वगैरे आमचा काही झालाच नव्हता, फक्त आज आम्ही चहाच बनवली होती. सकाळीसुद्धा ना दुपारीसुद्धा मी चहाच बनवलेली होती. आणि पाण्याचाच मोसम पण एवढा झालेला आहे ना की असं वाटतं की पाऊस आता येतो का केव्हा होतो. पण आला होता दुपारी आहे ना, पाऊस आलेला होता, थोडा थोडाच आला आहे, जास्त नाही आला आहे. फक्त शितोळेचं थोडंसं रिमझिम चालू होती, बाकी काही नाही पावसाचं एवढं. पण येईल पाऊस तसं वाटतं येईलच, कारण की दरवर्षी ना कृष्णाच्या जन्म असतो ना त्या दिवशी पाऊस येतं, म्हणजे पाऊस येतो. कारण आम्ही दरवर्षी बघते ना, तर पाऊस येतोच. त्याच्यामुळेच मी बसलेली होती आणि मी कृष्णासाठी ना खूप छान असं आहे ना, म्हणजे सामानसुद्धा आणलेलं आहे, झोपाळा आणलेला आहे, सगळं म्हणजे कृष्णाचे ना जवळ त्याचा सिंगार असतो ना कृष्णाचा, त्याचा सगळा सिंगार आणलेला आहे. कारण की त्याची तयारी वगैरे ते सगळं आणलेलं सामान त्याचंवालं. झोपाळा पाळणा वगैरे दरवर्षी तर मी घरीच माझा बनवत होती, म्हणजे घरीच आहे ना मी करून घेत होती पाळणा. पण ह्यावेळेस आहे ना म्हटलं जाऊ द्या, पण एवढे पैसे खर्च करतो, मग देवाच्या नावानं कधी आपल्याला 300 400 500 रुपयानं आपला काय होणार आहे. आपण घरी पण मी बनवते, पण मग त्याच्यात पण आपल्याला मटेरियल आणायचं, ते डेकोरेटचं सामान आणायचं, त्याच्यामध्ये पैसे जातात. मग त्याच्यापेक्षा रेडीमेडच आणलेला काय, म्हणून मग मी ह्यावेळेस आहे ना रेडीमेडच आणला होता.
दाखवेन मी तुम्हाला तसं तर पाळण्याचं म्हणजे काय काय आणलं आहे तसं पुढच्या ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. कारण की आणि मी आता हे 2 ब्लॉग टाकलेले होते बघा, पण 2 ब्लॉगमध्ये ना मला म्हणजे एवढा रिस्पॉन्स नाही आलेला एवढा. पण करते मी, टाकते. म्हटलं कसं एकसारखं जर टाकलं तरच मग आपण हे होणार ना, नाही तर मग काय नाही होणार. आता आपल्याला एवढ्या याच्यामध्ये थोडी लोकांना माहिती की आपण पण ब्लॉग टाकतोय. त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे टाकायचा आपला ब्लॉग, टाकायचं, करत राहायचा प्रयत्न. तर मग तुमच्याकडे कधी करणार आहे कृष्ण जन्म ते तसं मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईबर पण करत जा. आमच्याकडे तर छान वातावरण झालेलं आहे आज पावसासारखं. कोणाकोणाकडे पाऊस येतो ते सुद्धा सांगा. कारण की पाण्याचं यावर्षी म्हणजे पाऊस आहे ना, यावर्षी ना लय कमी प्रमाणातच आलेला आहे पाऊस. आता दरवेळेस आहे ना पाऊस, बापरे किती पाऊस असतो. श्रावण महिन्यामध्ये तर किती पाणी असतं आणि ह्या वेळेस आहे ना पाऊसच नाही आहे. म्हणजे पण असं कमी आहे, जास्त नाही. आता आम्हाला तर सकाळचं भाषण चालू आहे. बघू आता काय माहिती. प्रत्येकाच्या गावागावाची पद्धत वेगळी असते. आमच्या साईडची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि आवाज इकडे खूप करतात. पोरं बॅट बॉल वगैरे ते खेळतात ना, त्याच्यामुळे लय आवाज येतो. मी पहिला पण बोललो होतो पण त्याच्यामध्ये आवाजच नाही येत होता. आणि आमचा लक्की पण नुसतं येऊ जाऊ येऊ जाऊ येऊ जाऊ करत होतो. आमचं इथं लक्की आहे ना, म्हणजे असं छोटंसं कुत्रं आहे ना, पिल्लू म्हणजे कुत्रं होतं ते लहान होतं, त्याला पाळलेलं आहे मी. आणि आता तो मोठा झालेला आहे पण तो जातच नाही सोडून जाऊन कुठं, इथंच राहत होता. खाणं पिणं झोपणं गिपणं सगळं इथंच झालं. मग काय करायचं, जाऊ दे. एखादं मुक्का जनावर आहे, आपण मुक्का जनावराला जीव लावला तर भरपूर देव आपल्याला पण देणार आहे. आमच्याजवळच असतो. पण जेवढं माणूस काळजी नाही करत ना तेवढं तो मी काळजी करतो, एवढं मला माहिती आहे. कारण की मी आता त्याला भरपूर हे करते ना. मी त्याला जर नाही दिसली ना तर त्याला एवढं काय मग टेन्शन असतं केलं कुठं गेली करतो. मी अक्षरशः गावाला जरी गेली ना तर रडतो माझ्यासाठी. आणि मी आली ना तर माझ्या गळ्यात पडून सगळं रडतो. मी दाखवेल तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये किती रडतो तो. त्याच्यासारखं प्रेम नाही त्याला. किती म्हणजे असं मी त्याला ओरडते, असं म्हणजे लेकरासारखं असं ओरडते ते करते तरी पण तो माझ्याजवळच येतो. मी कधी कधी म्हणते बापरे जात पण नाही की तू नुसतं डोकं खातो म्हणाला. पण काय केलं. आणि आमचा पण त्याच्यामध्ये लय जीव गुंतलेला आहे. आम्ही पण त्याला एक मिनटं सोडू नाही शकत. तो जर नाही दिसला ना तर आम्ही सुद्धा म्हणतो रे बापरे आमचा लकी कुठे गेला. लकी एक घरातला मेंबर आहे ना, तो तशा प्रकारे आम्हाला झालेला आहे आता. आणि आम्ही त्याला लय जीव लावतात. कारण की बिचारा तो नेमका कोणत्या रूपामध्ये आला आहे, काय आलेला आहे ते मला पण माहिती नाही. पण तो काळजी लय करतो आमचीवाली. एखाद्याला कोणाला घरीसुद्धा येऊ देत नाही तो. त्याच्या भरोशा अख्खा सोडून जरी गेलो ना तर तो कोणाला नाही येऊ देणार. इतका त्याच्यावरती आणि एवढं हे बिचारा खरंच ना. माणसाला जीव लाव्यापेक्षा आहे ना असं मुक्या जनावराला जीव लावावा. ते तरी आपल्याला हे करतात. तसे माणसं नाही. माणसं आपल्यालाच नावं ठेवतील, हे करतील ते करतील. पण मुक्य जनावर बिचारे नाही तसं करणार. तर घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी. मी घेते माझ्या परिवाराची काळजी. तर हो, असेच मला लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा. आणि तुमच्याकडे सुद्धा जन्माष्टमी कधी करणार आहे, कृष्ण जन्म आज करणार आहे का उद्या करणार आहे ते असं कमेंटमध्ये सांगा. घेऊन येते मी तुमच्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हो, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. चुकलं असेल तर मला माफ करा.